नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एकेश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंचायती राज पद्धती JNM थर्ड इयरला विचारला जाणारा प्रश्न. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पंचायती राज पद्धती नक्की म्हणजे काय आहे? तर महाराष्ट्र सरकारने महसूल मंत्री माननीय वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली व त्या समितीच्या शिफारशींच्या आधारे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 या नावाचा कायदा केला. ठीक आहे. तर महाराष्ट्र सरकारने महसूल मंत्री माननीय वसंतराव नाईक जे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली व त्या समितीच्या शिफारशींच्या आधारे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व म्हणजे ज्या पंचायत समिती अधिनियम 1961 या नावाचा कायदा केला व त्या कायद्यानुसार 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात पंचायती राज सुरू झाले. त्रिस्तरीय पंचायती राज स्वीकारणारे म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे 1962 पासून पंचायती राज सुरू झाले. त्यानंतर यामध्ये जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत ज्या तुम्हाला माहीत असेल अशा पद्धतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात आली. त्यानंतर केंद्र शासनाने 73वी जी घटना दुरुस्ती केली त्यामुळे ग्रामपंचायतींना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. केंद्र सरकारने 73वी जी घटना दुरुस्त केली त्यामुळे काय झालं, ग्रामपंचायती ज्या आपल्या आहेत तुम्ही ऐकलं असेल त्या घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. महाराष्ट्र शासनाने 1958च्या ग्रामपंचायत अधिनियमात बदल केलेले आहेत व यापुढेही आवश्यक ते बदल केले जातील. ग्रामपंचायतीची वाटचाल गावातील लोकांना सामाजिक न्याय मिळावा आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने झालेली आहे. महाराष्ट्र राज्यात नवी पंचायत राज 23 एप्रिल 1994 पासून सुरू झाले. महाराष्ट्र राज्यात नवी पंचायत राज 1994 पासून सुरू झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर केंद्र व राज्य शासन पंचायत राज्य संस्था सक्षम व लोकाभिमुख व्हाव्यात याकरता सतत प्रयत्नशील आहे. केंद्र व राज्य शासन काय करतं तर पंचायत राज संस्था ज्या आहेत त्या सक्षम व लोकाभिमुख व्हावेत याकरता सतत प्रयत्नशील आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्यावर केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही राज्यही पंचायत राज व्यवस्थेत अग्रेसर झालेली आहेत. त्यानंतर सन 2009 ते 2010 हे पंचायत राज्य व्यवस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या व्यवस्थेला बळकटी मिळावी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना ज्या उत्कृष्ट कामगिरी करतात या ग्रामपंचायतींना केंद्र शासनामार्फत 2 ऑक्टोबर 2009 रोजी गौरवण्यात आले. ठीक आहे. 2009 आणि 10 हे वर्ष पंचायत राज व्यवस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या अवस्थेला उत्कृष्ट जे कामगिरी बजावणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या केंद्र शासनाने 2 ऑक्टोबर 2009 रोजी गौरवण्यात आले. त्यांना महाराष्ट्रातील 68 पदाधिकाऱ्यांना हा मान मिळाला. पंचायत राज संस्थांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावणे तसेच योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 23 जून 1991 शासन निर्णयाने ग्रामस्थांची सनद प्रसिद्ध केली आहे. ठीक आहे. 23 जून 1991च्या शासन निर्णयान्वये ग्रामस्थांची सनद प्रसिद्ध केली. त्याच्यानंतर ग्रामस्थांच्या सनदेबाबत संकल्पना, पंचायत राज संस्थांच्या संविधानिक जबाबदारी व योजनाविषयक जबाबदारी इत्यादी बाबी विशद करणे. या ग्रामस्थांच्या संधीबाबत संकल्पना, पंचायत राज संस्थांच्या संविधानिक जबाबदारी असतात त्या आणि योजनाविषयक जबाबदारी इत्यादी बाबी यामध्ये विशद करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या तक्रारीची मुदतीत निराकरण करणे, निर्णय प्रक्रियेस ग्रामस्थांचा सहभाग वाढवणे, ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन योजनांचा आराखडा तयार करणे यासंबंधित मार्गसूचना विशद करण्यात आल्या. त्याच्यामध्ये या पुस्तकीमध्ये ग्रामस्थांनी त्यांच्या कामासाठी कोणाकडे अर्ज करावा, माहिती किती दिवसात मिळेल, दिरंगी झाल्यास कोणाकडे दाद मागावी या बाबतींचाही समावेश करण्यात आला. 1999 नंतर तर केंद्र राज्य शासनाच्या अनेक योजनांचा ज्या योजना आहेत त्या योजनांच्या स्वरूपात बदल झाल्याने ग्रामस्थांची सनद या पुस्तकाची सुधारित आवृत्ती पारदर्शी जी आवृत्ती आहे ती पंचायत राज प्रशासन ही पुस्तिका तयार करण्यात आली. या नव्या पुस्तिकेत महाराष्ट्र माहितीचा अधिनियम 2005 मुळे नागरिकांना प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराचा वापर सुलभ होण्यासाठी उपयुक्त सूचना दिलेल्या आहेत या पुस्तकांमध्ये. 1999 नंतर केंद्र राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या स्वरूपात बदल झाल्याने ग्रामस्थांची सनद या पुस्तिकेची सुधारित आवृत्ती पारदर्शी पंचायत राज प्रशासन ही पुस्तिका
तयार करण्यात आली आणि या नव्या पुस्तकातील महाराष्ट्र माहितीचा अधिनियम 2005मुळे नागरिकांना ज्या प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराचा वापर सुलभ होण्यासाठी उपयुक्त सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे पंचायत राज पद्धतीमध्ये आरोग्य कर्मचारीची काय भूमिका असावी किंवा काय भूमिका आहे. तर पंचायत राज पद्धतीचा अभ्यास केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना खालील गोष्टीचं ज्ञान होईल. तर त्यातल्या खालील गोष्टी कोणत्या. तर आरोग्य कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात ते उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र हे पंचायत राजमध्ये महत्त्वाचे घटक आहेत. पंचायत राज पद्धतीमधील कार्यपद्धती रचना व रचना समजल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होते. त्याच्यानंतर स्वतःच्या हक्काविषयाने ग्रामीण जनतेला अधिक जागरूकता निर्माण होत असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याने कर्तव्याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. त्यानंतर महाराष्ट्र माहितीचा अधिनियम 2005नुसार नागरिकांस माहिती पुरवणे बंधनकारक आहे. आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व आपल्या विभागात किंवा आपला जो एरिया आहे त्याच्यामध्ये येणारे सर्व आरोग्य सेवा कर्मचारी नाकारू शकत नाही. त्यानंतर पूर्वनियोजन कार्यक्रम उदाहरणार्थ आरोग्य सेवा सत्र कुटुंब शिबिरमध्ये सहजासहजी बदल करू शकत नाहीत, कारण त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. निश्चित केलेले जे कार्यक्रम योजना इत्यादीची माहिती फलकावर लिहिणे आवश्यक आहेत. त्यानंतर ग्रामस्थांची सनद किंवा सुधारित पारदर्शी पंचायत राज प्रशासन ही पुस्तिका ग्रामस्थांसाठी प्रसिद्ध केलेली आहे. ग्रामस्थांना या गोष्टींविषयी माहिती दिली जात आहे. ही साहजिकच ही माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर ग्रामस्थांची सनद किंवा सुधारित पारदर्शी पंचायत राज प्रशासन ही पुस्तिका ग्रामस्थांसाठी जी प्रसिद्ध केलेली आहे. ग्रामस्थांना या गोष्टीविषयी माहिती दिली जात आहे. साहजिकच ही माहिती आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यांनाही माहिती असणे आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा समजण्यास सोपे होते. ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आरोग्य कर्मचाऱ्याला असल्यास गरजू लाभार्थीला त्या दृष्टीनेच मदत करता येईल. ते योजना काय, अर्ज कसा व कुठे करायचा इत्यादीबाबत नेमके मार्गदर्शन त्या लोकांना करता येते, ग्रामस्थांना करता येते. तर अशा प्रकारे ग्रामपंचायतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत किंवा पंचायत राज पद्धतीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याची काय भूमिका असायला पाहिजे, त्या प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. आणि ही होती पंचायत राज पद्धत. 5 मार्काला टिपा लिहा विचारला जातो हा प्रश्न. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.